जानकारी के मुताबिक औषधि निरीक्षक स्वाति भरड़े को सूचना मिली थी कि श्री साई दवाखाने में बिना आवश्यक लाइसेंस के गर्भपात संबंधी दवाइयों, पुरुषों में कमोत्तेजना बढ़ाने वाली दवाइयों तथा अन्य औषधियों की बिक्री की जा रही है। सूचना के आधार पर एफडीए और पुलिस की टीम ने दवाखाने पर छापा मारकर विभिन्न दवाइयों का स्टॉक जब्त किया। कार्रवाई में करीब 1,15,000 रुपए के मूल्य की बिना लाइसेंस बिक्री के रखी गई दवाइयां, अल्पप्रोजलम की टैबलेट तथा गर्भपात में इस्तेमाल होने वाली दवाइयां शामिल है। पूछताछ में डॉक्टर सचिन मरघड़े ने पुलिस को बताया कि कुछ दवाइयों में से उसे राजेश चरडे से मिली थी। इसके बाद जब राजेश चरडे दवाइयों की सप्लाई देने के लिए क्लिनिक पहुंचा तो एफडीए की टीम ने उसे रंगे हाथ पकड़ लिया। पूछताछ में राजेश ने बताया कि उसे दवाई सुधाकर उचके से मिली थी। इसके बाद पुलिस ने सुधाकर उचके को भी गिरफ्तार किया। जांच में कथित तौर पर सामने आया कि दवाइयों की आपूर्ति खराब निवासी मयूर जायसवाल द्वारा की जा रही थी। पुलिस और एफडीए की टीम ने मयूर के घर पर भी छापा मारा, लेकिन वहां कोई आपत्तिजनक स्टॉक नहीं मिला और न ही मयूर पुलिस के हाथ लगा। मामले में राजेश चरडे और सुधाकर उचके को गिरफ्तार किया गया है, जबकि सचिन मरघड़े और मयूर जायसवाल की तलाश की जा रही है। यशोधरानगर पुलिस ने संबंधित धाराओं के तहत मामला दर्ज कर जांच शुरू कर दी है। पुलिस अब ये पता लगाने में जुटी है कि प्रतिबंधित और बिना लाइसेंस वाली दवाइयों की आपूर्ति कहां से होती है और इस नेटवर्क में कौन-कौन लोग शामिल हैं। त्यांच्या हॉस्पिटल डॉक्टरांच्या टेबलाच्या ड्रॉवरमध्ये त्यांना शासनाने प्रतिबंधित केलेली जी औषध आहे तिचं नाव आहे कॉम्बिपॅक ऑफ माइफ प्रिस्टॉन टॅबलेट्स आयपी अँड मिसोप्रिस्टॉल टॅबलेट्स आयपी अशा प्रकारच्या त्यांच्या ड्रॉवरमध्ये या त्यांच्या मॅन्युफॅक्चर डेट आणि बॅच नंबर खोडलेल्या अवस्थेमध्ये त्यांना त्या स्ट्रिप्स मिळून आल्या। त्याबद्दल त्यांनी फूड इन्स्पेक्टर यांनी त्या डॉक्टर साहेबांना विचारणा केली की हे सदरचं औषध तुम्हाला कुठून मिळालेलं आहे। तर त्यांनी राजेश चरडे नावाचा व्यक्ती हा क्लिनिकला ती सदरची औषधी आणून देतो असं सांगितल्याने त्यांनी त्याच दिवशी तो चरडे नावाचा व्यक्ती जो आहे तो क्लिनिकला येणार आहे असे त्यांना सांगितल्याने त्यांनी तिथे थोडासा वेट केला आणि सापळा रचून बसले असता चरडे नावाचा तो व्यक्ती एक बॅग घेऊन त्यांच्या क्लिनिकमध्ये आला। त्याला ताब्यात घेऊन त्याच्या बॅगची त्यांनी झडती घेतली असता त्याच्या बॅगमध्ये सुद्धा शासनाने प्रतिबंध केलेल्या गर्भपातासाठी ज्या गोळ्या आहेत त्याच्या बॅगमध्ये मिळून आल्या। जवळपास त्याच्या बॅगमध्ये 15,000चा जो मुद्देमाल आहे त्याच्या बॅगमध्ये मिळून आलेला आहे। सदर व्यक्तीला परवान्याबद्दल किंवा काही तुझ्याकडे लायसन्स वगैरे आहे का याबद्दल त्याला विचारणा केली असता त्याने असं कुठलाही परवाना किंवा लायसन्स नसल्याचे सांगितले। मग त्याला ताब्यात घेऊन त्याला कोणाकडून आणली किंवा तुला कोण आणून देतो याबद्दल त्याला विचारणा केली असता त्याने सुधाकर उचके नावाच्या व्यक्तीचा उल्लेख केला की तो व्यक्ती मला आणून देतो। मग त्याला खरबी चौक पेट्रोल पंपाजवळ त्याला ताब्यात घेऊन त्याच्या बॅगची त्यांनी पथकाच्या साह्याने व वाठोडा पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदारांच्या मदतीने तलाशी घेतली असता त्याच्या बॅगमध्ये सुद्धा याच नमूद केलेल्या मिसोप्रिस्टॉल आणि माइफ प्रिस्टॉल नावाच्या ह्या 32 किट्स अशा 12 किट्स असे टॅबलेट्सचे पाकिटे मिळून आले। त्यालाही परवान्याबद्दल विचारलं असता त्याच्याकडे कुठलाही असा कायदेशीर परवाना मिळून आला नाही। वरून त्याला विचारलं की तू कुठून ही औषधी वगैरे घेतलेली किंवा कुठून तू आणतो तर त्याने मयूर जायसवाल राहणार खरबी याचं नाव त्यांनी नमूद केलं। मग सर्व पथक तिथे त्याच्या घरी जाऊन त्याच्या घराची झडती घेतली पण त्याच्या घरी असा कुठलाही तो साठा वगैरे मिळून आलेला नाहीये। वरून यातील जे फिर्यादी आहेत स्वाती भरडे यांनी पोलीस स्टेशन यशोधरानगर येथे ह्या 4 व्यक्तींविरुद्ध रिपोर्ट दिलेला आहे। वरून आपण पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक 621/2026 कलम 318(4), 272, 223, 349, 35 BNS सह कलम 8(22)(ब) NDPS ऍक्ट प्रमाणे गुन्हा नोंद केलेला आहे। सदर गुन्ह्याचा तपास हा सुरू असून यामध्ये 2 आरोपी आपण आता पावेतो अटक केलेली आहे, ज्यामध्ये सुधाकर उचके आणि राजेश चरडे यांना आपण अटक केलेली आहे। आणि मान्य न्यायालयामध्ये मोटर व्हेकल कोर्टामध्ये काल दिनांक 13 रोजी मी त्यांना हजर केलं असता मान्य न्यायालयाने त्यांचा 17/8/2026 सोमवार पावेतो पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केलेला असून 2 आपल्याला त्यामध्ये पाहिजे आरोपी आहेत ज्यांचा शोध आपण घेत आहोत। सदर गुन्ह्याचा तपास मी समोर दिलीप पाटील माननीय सीपी साहेब, जॉईंट सीपी साहेब, रिजन साहेब, आपले डीसीपी झोन 5 साहेब आणि एसीपी काळमना साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय वपुनी साहेब यशोधरानगर यांच्या मार्गदर्शनाखाली मी करीत आहे।